वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे पहिलं षटक घेऊन येतो मनोज. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना शिवनेरी स्पोर्ट जुना अंदुरकी. फुलटॉस चेंडू त्याच पद्धतीने खेळून गेलाय. लॉंगॉनच्या डोक्यावरून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धावा सहजरित्या पूर्ण करतोय. 2 धावाने आपलं श्री गणेशा करतोय विजय. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. सुरेख फटका म्हणावा लागेल. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दरम्यान पुढचा चेंडू. हो सुरेख चेंडू. चेंडू खाली राहिला. बॅटच्या पट्ट्यात आला. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर. विकास तो विजय. पुन्हा एकदा उंचावणार ठिकाणा घेतोय. चेंडू हवेत खाली. हो चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकच धावांनी समाधान मला लागेल विजयाना. संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या होते ते 3. बिनबादची चांगली सुरुवात. मात्र आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेले आहेत. विकासाने सुद्धा चांगली सुरुवात केलेली आहे. एक संत सुरुवात पाहायला मिळतंय. स्ट्राईकला तो लहू मनोज. आपलं खातं उघडायचं आहे. हो पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा शॉट. चेंडू आलेत आणि फलंदाज बाद. कॅच उडवलेले आहे. शून्यावर तंबूत परततोय मनोज. मनोज यांची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो प्रभाकर. बघूया प्रभाकर आपल्या संघासाठी किती धावा जोडतोय. कारण थोडंसं अडखलतोय कुठेतरी जुना अंदुरकी संघ. कारण आतापर्यंत 4 चेंडू टाकून झाले. संघाची धावसंख्या आहे ती 3. 1 बाद 3. एक संत सुरुवात म्हणावी लागेल. आता मात्र चांगली गोलंदाजी हाताळतो तो विकास. हो आपटून टाकल्या चेंडू. बॅटच्या पट्ट्यात येत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. चांगलं षटक आलतोय. आता पहिल्याच चेंडूवर 2 धावा वसूल केल्या होत्या विजयाने. त्यानंतर थोडीशी वापसी करतोय विकास. चांगली गोलंदाजी. धावसंख्या स्थिर 3. 1 बाद 3. हो उंचावा फटका. चेंडू आहेत परंतु झेल घेण्याचा कुठलाही प्रयत्न नाही. पहिल्याच बाउन्सर चेंडू पकडतोय परंतु खराब रनिंग पाहायला मिळतंय. केवळ 1 धाव पाहायला मिळते आणि एका धावेने संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या होती ती 4 आणि धावचीच्या रूपाने तंबूत परततोय प्रभाकर. 2 चेंडूचा सामना करतोय आणि एकच धाव आपल्या धावफलकावर जोडली होती आणि पंचांचा षटक संपण्याचा आम्हाला इशारा येतोय. पॉवर प्लेचा षटक खरोखर चांगला हाताळला होता विकास याने. आपल्या षटकामध्ये केवळ 4 धावा खर्च करून 2 महत्वपूर्ण विकेट मिळवलेले आहेत. आणि प्रभाकर यांची जागा भरून आला तो अजित. नक्कीच अजितचा जर उल्लेख केला तर अतिशय दमन दौऱ्यासाठी मिलिटरी मधून तो आपल्या खेळण्यासाठी आलेला आहे. हो रनआउट. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेणार तो वसंत. मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी हाताळली होती वसंत याने. स्ट्राईकला तो विजय. नॉन स्ट्राईकला तो अजित. हो ऑस्ट्रमच्या खूपच बाहेर. पंच करायला चेंडू वाईट आहे की आव्हान तर लावण्याने धावसंख्या बदलते 5. विजय वैयक्तिक 2 धावनं खेळतोय. अजित नॉन स्ट्राईक एंडला आहे. त्याला खातं उघडायचं आपलं. वसंत तो विजय. हो आगळा वेगळा खेळ पाहायला मिळाला आहे. सोडून दिलेला चेंडू. चेंडू आदळलाय तो यष्टांवर. तंबूतचा रस्ता दाखवतो विजयाला.
विकेट बहाल केलेली आहे. नक्कीच पहिलाच चेंडू वाईट हाताळला होता, परंतु दुसरा चेंडू स्टंपचा वेध घेताना तंबूचा रस्ता दाखवला तो विजयांची जागा भरून घ्यायला तो प्रशांत. बघूया प्रशांत यांना आपलं खातं उघडायचं, संघासाठी काहीतरी करायचं आहे, कारण कुठेतरी संत सुरुवात आहे. संघाची धावसंख्या झाली ती 5. दरम्यान पुढचा चेंडू वसंत यांचा, स्ट्राईकला तो प्रशांत. हो चांगला खेळून काढलाय, चांगला आपल्या पालोत्रोमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं आहे. नक्कीच आपल्या संघासाठी काही धावा वाचवलेल्या आहेत. आता मात्र प्रशांतला कुठेतरी शांत ठेवलेलं आहे, खातं उघडून दिलेलं नाही. चांगली गोलंदाजी हाताळतोय वसंत. दरम्यान पुढचा चेंडू वसंत यांचा, खेळतो तो प्रशांत. चांगला कव्हर ड्राईव्ह मारलेला आहे, एक धाव पूर्ण करतोय, दुसरी धावेचा प्रयत्न असेल आणि एका धावेने समाधान मला वाटतं. एका धावेने संघाची धावसंख्या बदलते, धावसंख्या होती ती 6. 2 बाद 6. वसंत स्ट्राईकला तो अजित. अजित यांना आपलं खातं उघडायचं आहे, बघूया आपल्या संघासाठी काय करतो अजित. हो चांगला फटका, लॉंग ऑन कडे मारून फटका, एक धाव पूर्ण करतो. एका धावने चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेक, एका धावने संघाची धावसंख्या बदलते, धावसंख्या होती ती 7. 2 बाद 7. प्रशांत नाव लिहा ना. स्ट्राईकला तो प्रशांत, वैयक्तिक एक धाव करतो प्रशांत. चांगली गोलंदाजी आहे तो आतापर्यंत वसंत. हो फुल्यांचा चेंडू, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. विकेट किपर चकतोय आणि चौकार, बॅटची कडा घेऊन चेंडू गेलेला आहे. दरम्यान पुढचा चेंडू वसंत. फुलटा चेंडू, पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चौकार, खराब विकेट किपिंग पाहायला मिळते. या 4 धावेने संघाची धावसंख्या दुहेरी अंकित प्रवेश करते. हॅलो, संघाची धावसंख्या 15. स्ट्राईकला तो अजित, बॉलर बॅकड्राईव्ह केलेला आहे. निर्धाव चेंडूची सांगता, संघाची धावसंख्या स्थिर 15. वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे तिसऱ्या षटक घेऊन तो गोलंदाज मोहन. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय पवन. स्ट्राईकला तो अजित.
हो, स्टेट ड्राईव्ह केलेला आहे, एक धाव पूर्ण करतोय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे समालोचनाच्या समोर. दुसरी धावेचा प्रयत्न आणि खराब रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळत आहे आणि तंबूत परततोय तो प्रशांत. आणि शिवनेरी जुना अंदुर्गी संघाला हा चौथा हादरा. संघाची धावसंख्या बदलते, धावसंख्या होती ती 16. आतापर्यंत चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल पवन यांच्या गोलंदाजीला, धारदार गोलंदाजी पाहायला मिळत आहे. स्ट्राईकला तो अजित यांना काही मोठे फटके मारण्याची मोहा देत नाही, त्यांच्याकडे हॅबिलिटी आहे, कॅपॅसिटी आहे. बघूया काय करतोय आपल्या संघासाठी. आणि पुन्हा एकदा सरळ स्टेट ड्राईव्ह मारलेला आहे, एक धाव पूर्ण, चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने एकच धावने समाधान मानावं गेलं, एका धावने संघाची धावसंख्या बदलते, धावसंख्या होती 17. क्रिकेट मधला एक अशुभ आकडा पाहायला मिळतोय आपण. अजित वैयक्तिक 4 धावणं केले, कुठेतरी स्ट्रगल करतोय धावांसाठी. प्रमोद स्ट्राईकला तो उंच मारण्याचा फटका, बॅटच्या पट्ट्यात येत नाही, निर्धाव चेंडूची सांगता होते, धावसंख्या स्थिर. सतरा. जर आपली ओपनिंग जर चांगली होते ना तर पुढे धावा सुद्धा चांगल्या येतात. त्याच पद्धतीने जुना अंदुर्गी संघाची एक संत धावसंख्या पाहायला मिळाली. आता मात्र धावसंख्या स्थिर 17. 4/17. खराब सुरुवात पाहायला मिळते. फुलटा चेंडू, उंच माझ्या फटका, चेंडू आहेत आणि कुठलीही चुकी करणार नाही फलंदाज बाद. हो, चांगला फुलटॉस चेंडू, लीडिंग एज लागली आहे, एक धाव पूर्ण करतो. दुसरी धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सहजरित्या पूर्ण करतो. या 2 धावने संघाची धावसंख्या बदलते, धावसंख्या होती ती 19. आणि पंच करता हा षटक समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण बघतोय कुठेतरी सरासरी 6.25ची सरासरी गाठलेली आहे फक्त. वैयक्तिक पल आणि संघातर्फे शेवटचा आणि हाणामारीचं षटक घेऊन आले तो गोलंदाज संदीप. बघूया किती धावा रोखतोय आपल्या संघासाठी. आता मात्र मदार असणार आहे ती अजितवर. आपल्या संघासाठी किती धावा जोडतोय, वैयक्तिक 5 धावांवर खेळतोय. माझ्यावर लक्ष द्या बोलताना. 1 रन शेवटचे बोलला. दरम्यान पुढचा चेंडू, उंचा मार फटका, चेंडू आहेत आपल्या फॉलोटर मध्ये, चांगला झेल पकडतोय आणि तंबूचा रस्ता दाखवतोय अजित यांना. निराश हताश होत आहे अजित आपल्या स्वतःवर. आपल्या संघासाठी काही करू शकला नाही. फक्त 8 चेंडूंचा सामना केला. खराब फलंदाजी पाहायला मिळाली. बस अबे नील को एक्सपायर कर देते. नील को बोलो, नील की
अजी त्यांची जागा भरून करणार तो रामा. बघूया आपल्या संघासाठी उरलेल्या 5 चेंडूमध्ये काय करतोय. आणि गोलंदाज संदीप पहिल्या चेंडूवर मोठा हादरा देतोय. मोठा मासा गळाला लागलेला आहे. आणि धावसंख्या स्थिर 6-19. एक खराब फलंदाजी पाहायला मिळते शिवनेरी जुनांदुर्गी संघ. रामा तो संदीप उंचावर फटका. चेंडू हवेत. सुरेख फटका म्हणावा लागेल पण तेवढाच चांगला जज केलेला आहे. आणि तंबूतचा रस्ता लागलाय रामा यांना. शून्यावर तंबूत परततोय. तू चल मया अशी खराब स्थिती पाहायला मिळते शिवनेरी जुनांदुर्गी संघाने. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना कुठेतरी खराब निर्णय म्हणावा लागेल आता. आणि रामा यांची जागा भरून काढण्यासाठी तो किशोर आपल्या संघासाठी काय करतोय. उरलेल्या 4 चेंडूमध्ये आता मात्र गोलंदाज संदीप हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. बघूया आपली हॅट्रिक पूर्ण करतोय का की किशोर आपल्या षटकांवर आपल्या संघाची धावसंख्या बदलवतोय. हे बघणं खूप महत्वाचं असणार आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू हवेत. शतरक्षक पलटोय. चांगला झेज करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू काय त्यांच्या हातामध्ये आला नाही. आणि एक धाव पूर्ण करतोय. एका धावेने समाधान मला लागतोय. धनंजय सांगतोय की मी थांबतोय इथे. काहीतरी करणार आहे धनंजय नक्कीच. आणि हॅट्रिकचा जो हे होता तो टललेला आहे. संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या होती ती 20-6 लॉस. हो बॅट चिकाडा घेऊन चेंडू थर्ड मॅन कडे जातोय. सरळ 4 धावा. आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या होती ती 24. आणि शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. आणि 2 चेंडूमध्ये आपल्या संघासाठी किती धावा जोडतोय आपल्या बॅटमध्ये आतापर्यंत 6 धावा काढलेल्या आहेत धनाजीने. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. दोन चेंडूमध्ये 2 विकेट मिळवले होते. त्यानंतर चांगली फलंदाजी करताना किशोर याने 1 धाव काढले आहे. नाही त्याच्या आधी जगला. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षण त्याच्या खाली आणि कुठलीही चुकी करत नाही. कॅच इन मॅच. तंबूच्या आश्रयाला जातोय. धनाजी पाटील आऊट झाल्यानंतर त्यांची जागा भरून काढला होतो धनाजी जाधव. बघूया शेवटचा चेंडू काय करतोय जाधव. कोणता आहे हो प्रल्हाद भाई. जय बजरंग टेंबवली ना. कोणता आहे का टेंबवली ना. दरम्यान पुढचा चेंडू हो लेग स्टंपवर टाकला. चेंडू चांगला पटकावलेला आहे. फाईन लेग कडे. 1 धाव पूर्ण करतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण करता. या 2 धावांनी संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या होते ती 26-7 लॉस. आणि 28 धावांचं आव्हान. एक माफक आव्हान म्हणावं लागेल. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कुठेतरी अडखळलेला आहे शिवनेरी जुनांदुर्गी संघ. परंतु क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे.
तसं अतिश. धन्यवाद. टॉस हरल्यानंतर आपण प्रथम फलंदाजी करतायत. किती धावाची तुमची मजल असणार आहे? 35. नक्कीच त्यांनी पण 35 मध्ये रोखण्याचा प्रयत्न करणार. तुम्ही सुद्धा 35 असा कुठला फलंदाज आहे की 35 तुम्हाला धावा काढून देणार आहे? 35 याच्यासाठी का आपल्याकडे माझ्याकडे गोलंदाज उत्तम आहे आणि ग्राउंड प्रशस्त आहे. धावा काढायला मला वाटतं थोडी कष्मत करावं लागेल. धन्यवाद. दोघांना सुद्धा शुभेच्छा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच जर सामना लो स्कोरचा असला तरी सुद्धा पहिल्याच चेंडूवर एक मोठा हादरा. कोण आउट झाला? पहिल्याच चेंडूवर एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आउट कोण झाला? तुषार. तंबूतचा 0 तंबूत परततोय. एक खराब सुरुवात म्हणावी लागेल. आणि जी कॅच पकडलेली आहे ती अजित, जे मिलिटरी मॅन आहेत, खूपच वेळ काढून आपल्या स्पर्धेसाठी आलेले आहेत. दरम्यान पुढचा चेंडू. हो, सुरेख चेंडू होता तेव्हाच चांगला खेळून काढलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एकच धावणे समाधानावर गेले. एका धावणे श्री गणेशा करतोय आपल्या संघाचं. अलंकार. संघाची धावसंख्या होते 3 बाद 1. चांगली सुरुवात नाही म्हणावं लागेल, एक संत सुरुवात म्हणावं लागेल. नरेश तो स्ट्राईकला येतो. विकास बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. आपलं खातं उघडायचं विकास यांना. हो, सुरेख चेंडू, सुरेख चेंडू. पडल्यानंतर कुठेतरी टप्पा बाउन्स झाला आणि बॅटच्या पट्ट्यात आला. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. संघाची धावसंख्या स्थिर 1 बाद 1. हो, बॅटची काढा. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे धनाजी यांचं आणि आपल्या संघासाठी 3 धावा सेव्ह करतोय आणि एका धावने संघाची धावसंख्या बदलते. 2 1 बाद 2. आतापर्यंत चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल नरेश यांची. स्ट्राईकला येतो अलंकार. वैयक्तिक 1 धाव खेळतोय. हो, कव्हर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न. बॅटच्या पट्ट्यात काही नीटसा आला नाही. 1 धाव पूर्ण करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण रामा करतोय. एका धावने संघाची धावसंख्या बदलतोय 3. चांगली गोलंदाजी नरेश यांच्याकडनं पाहायला मिळतोय. जरी लो स्कोरचा सामना असला तरी तेवढी चांगली गोलंदाजी हाताळतोय नरेश. हो, उंचा मारण्याचा प्रयत्न. बॅटच्या पट्ट्यात होत आहे. निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल आणि पंच कळवला. हा षटक समाप्त झालेला आहे. एका षटकानंतर संघाची धावसंख्या पाहायला गेलं तर जुनांदुर्गी संघाची सुद्धा 3च धावा होत्या आणि ह्या संघाच्या पण 3च आहेत. म्हणजे या सामन्यामध्ये कुठेतरी रोमांच पाहायला मिळणार आहे. जुनांतुकी संघाचा मात्र 2 विकेट गेले होते. आता मात्र ठाकूरपाडा संघाचा विचार केला तर आतापर्यंत 1च विकेट बाद झालेला आहे आणि संघाची धावसंख्या आहे ती 3. आता मात्र 18 चेंडू आणि 24 धावांची गरज. हा पहिला जो जुनांदुर्गी संघाचा सामना झालेला होता. आई गावदेवी जुनांदुर्गी संघाचा त्याच पद्धतीने 18 चेंडू आणि 24 धावांची गरज. वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे पहिलं षटक मिळतो. दुसरं षटक मिळतो प्रमोद. स्ट्राईकला येतो विकास. उलटा चेंडू, चेंडू आवे क्षेत्ररक्षण. त्याच्या खाली विकेट किपर जज करतोय आणि खराब पाहायला मिळते. खराब प्रशांत यांच्याकडनं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एक लॉलीपॉप झेल सोडत आहे आणि धावरूपच्या रूपाने तंबूत परत आहे. 1 धाव पूर्ण होते. एका धावने संघाची धावसंख्या बदलते. अरे
आमच्या बायान छंद घेतला रे आमच्या बायान छंद घेतला आमच्या बायान छंद घेतला रे आमच्या बायान छंद घेतला आमच्या बायान छंद घेतला रे आमच्या बायान छंद. संघाची धावसंख्या बदलते, धावसंख्या होते ती 4. खराब सुरुवात पाहायला मिळते. ठाकराबादचा संघ प्रथम क्षेत्ररक्षण करताना कुठेतरी अंकुश लावलं होतं जुनानरुकी संघावर, पण तेवढीच चांगली गोलंदाजी आता होते जुनानरुकी संघ. स्ट्राईकला येतो वसन यानं आपलं खातं उघडायचं. चांगली गोलंदाजी आता होतोय. आतापर्यंत प्रमोद चांगला झेल होता, परंतु विकेट किपर प्रशांत याने कुठेतरी चुकी केली. पण एक धाव काढण्याची संधी प्राप्त झाल्याने एका संघाची धावसंख्या 4. आता मात्र 2 बाद 4. हो, चांगला चेंडू तेवढाच चांगला खेळून काढला लॉंग ऑनला. एक धाव पूर्ण. दुसरी धावचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. थ्रो चांगला होता, परंतु प्रमोद यांना काही कलेक्ट करता आला नाही आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या बदलते 6. वसन याने 2 धावेने आपलं खातं उघडलंय. संघासाठी 2 धावा जोडलेल्या आहेत. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. प्रमोद टू वसन. फुलटॉस चेंडू तेवढाच चांगला पटका आणि आर पार सीमा पार. नक्कीच खराब चेंडूचा चांगला समाचार आणि या चौकार संघाची धावसंख्या बदलते. दुहेरी आकडेमध्ये 10. 2 बाद 10. आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये. पुन्हा एकदा त्याच मध्ये फुलटॉस चेंडू क्षेत्ररक्षण खाली. हो, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. लवी यांच्या पायाने बॉल डायरेक्ट इकडे आलेला आहे आणि 2 धावा पळून काढण्याची संधी मिळालेली आहे. 2 धावांनी संघाची धावसंख्या बदलली. धावसंख्या होती ती 12. लिहिले ना 12 2 आले ना. नक्की या 2 धावांनी संघाची धावसंख्या बदलते 12. 2 बाद 12. खराब गोलंदाजी आता पाहायला मिळते. फुलटॉस चेंडू बॅक टू बॅक 2 फुलटॉस चेंडू टाकलेले आहेत. 3 4 5 6 10. हो, स्टंपच्या वरून जाणारा चेंडू सुरेख चेंडू हाताळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर 12. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू हवेत. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते विजय यांच्याकडनं, परंतु 2 धावा रोखू शकले नाही आणि फलंदाज बाद. काय क्षेत्ररक्षण केलंय, काय फेकी केलेली आहे आणि तंबूतचा रस्ता दाखवलाय तो अलंकार यांना. 3 धावांवर तंबूत परततोय. आपल्या संघासाठी चांगली रनिंग विकेट पाहायला मिळाली अलंकार यांच्याकडनं, परंतु शेवटी तो धावचीतच्या रूपाने बाद झालेला आहे. संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या होती 13. 3 बाद 13. 12 चेंडू 14 धावांची गरज. पुन्हा एकदा रोमांच पाहायला मिळेल. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. सामना कुठेतरी रंगतोय. माझा जय बजरंग टॉस झाली ना. वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे 30 आणि महत्वपूर्ण षटक घेऊन येतो धनाजी पाटील. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. स्ट्राईकला येतो
पवन. हो चांगला चेंडू, तेवढाच चांगला सुरेख फटका, कव्हर ड्राईव्ह मारलेला आहे. एक धाव पूर्ण करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण करतोय. या 2 धावने संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या होते ती 15. पवन टू धनाजी. स्लोवर चेंडू, फुल टॉच चेंडू फाईन लेगच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या पट्ट्यांनी चालला. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय तिकडे. एक धाव पूर्ण करतोय. एका धावने संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या होते ती 16. दहा चेंडू आणि 11 धावांची गरज विजयासाठी. स्ट्राईकला येतो वसंत. वैयक्तिक 8 धावणार करतो. चांगली फलंदाजी आतापर्यंत केली. एक चौकार त्यांच्या बॅटमधून आलेला आहे. वसंत यांनी गोलंदाजी सुद्धा पहिला थोडीशी चांगली केलेली आहे. 9 धावा आपल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. हो पण चांदकडने दाद मागताना फलंदाज आपली क्रीज सोडून येतोय. फलंदाज बाद. इनर एज लागून चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावला आणि तंबूतचा रस्ता दाखवलेला आहे. चांगली फलंदाजी करत होता वसंत. वैयक्तिक 8 धावा तंबूत परततोय. पुन्हा एकदा मॅचला कलाटी पाहायला मिळते आपल्याला. नऊ चेंडू आणि 11 धावांची गरज. म्हणून सांगतात ना क्रिकेट अनिश्चितचा खेळ आहे. काही होऊ शकतो. जर आता जर धनाजी 2 चेंडू दाट टाकतोय तर कुठेतरी दडपण असणार आहे. जर 2 चेंडूवर एक चांगला फटका आला तर ठाकरेच्या पाडा संघ वर्चस्व असणार आहे. नक्कीच या 3 चेंडूमध्ये काय दडलंय ते पाहायला मिळेल आपल्याला. नऊ चेंडू 11 धावांची गरज. धनाजी स्ट्राईकला येतो. संदीप उंचावर मारण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आपल्या फॉलो थ्रो मध्ये. नक्की स्ट्रेट ड्राईव्ह मारला होता. एक धाव पळून काढलेले. एका धावने संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या होते ती 17. आणि खतरा कोणावर ओढतोय बघूया. स्ट्राईकला येतो पवन. बघूया आपल्या संघासाठी काय करतो. वैयक्तिक 3 धावनं खेळतोय. हो चेंडू आहे. क्षेत्ररक्षण त्याच्या खाली. हो खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि एक धाव पळून काढण्याची संधी तिथे प्राप्त होते. या एका धावने संघाची धावसंख्या बदलते. प्रमोद यांच्याकडनं खराब विकेट किपिंग पाहायला मिळते. लॉलीपॉप झेल होता. संघाची धावसंख्या झाली 18. 4 बाद 18. नक्कीच प्रत्येक चेंडूवर एक दडपण दोन्ही संघामध्ये आहे. चेंडू आले. क्षेत्ररक्षण त्याच्या खाली. विजय कुठलीही चुकी करणार नाही आणि उत्कृष्ट असा झेल आणि संपलाय खेळ. आणि 9 धावांची गरज. बघूया अतिशय चांगली गोलंदाजी हाताळली धनाजी यांनी. आपल्या षटकामध्ये केवळ 3 धावा खर्च करून आपल्या संघाला महत्वपूर्ण 2 विकेट मिळवून दिलेले आहेत आणि एक कलाटणी या सामन्यामध्ये
सांगतात ना, क्रिकेट अनिच्छा खेळ आहे, काही होऊ शकतं. एक लो स्कोरचा सामना कसा असावा तर असा. वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक मिळवतो धनाजी जाधव. पाटलाने आपली पाटीलकी दाखवलेली आहे. जाधव आपल्या संघासाठी काय करतोय, 9 धावा डिफेंड करतोय का आपल्या संघासाठी, ते पाहणं गरजेचं असणार आहे. स्ट्राईकला येतो फलंदाज पवन. पवन मला वाटतं 4 धावांवर खेळतोय. नॉन स्ट्राईक एंडला येतो जीवन. 6 चेंडू 9 धावांची गरज. धनाजी जाधव. नक्कीच धनाजी पाटील याने चांगली गोलंदाजी हाताळली होती. आपल्या संघासाठी महत्वपूर्ण 2 विकेट मिळवून केवळ 3 धावा खर्च केल्या. 6 चेंडू 9 धावांची गरज. का चेंडू आहेत आणि अरे बापरे, चुकी पाहायला मिळते अजितकडनं. आणि ज्यांच्याकडनं खूप अपेक्षा असतात ना, तेच लोक चुकी करतात आणि चौकार. कठीण करून चौकाराच्या रूपांतर केलं आणि 4 धावने संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या होते ती 22. आता मात्र विजयासाठी 5 धावांची गरज. 5 चेंडू 5 धावांची गरज. पुन्हा एकदा चेंडू आहे, क्षेत्ररक्षण त्याच्या खाली आणि सरळ 6 धावा. षटकार मारून आपल्या संघाचा विजय साजरा करतोय. नक्कीच विजयाचा षटकार पवन यांच्या बॅट मधून आलेला होता आणि त्या पवन यांनी चांगली गोलंदाजी हातलून आपल्या संघासाठी 2 विकेट मिळवून केवळ 4 धावा खर्च केल्या होत्या. मॅन ऑफ द मॅच पवन.